फ्रेंड, वेलकम बॅक टू दिस चॅनल अमित गोयकर अकॅडमी. बघा आज जे आपल्याला शिकायचं आहे, ठीक आहे, सायन्स पार्ट 1. ठीक आहे, माझा सायन्सचा फर्स्ट व्हिडिओ आहे. तसं तर मी ऑफलाईन सायन्स शिकवतो, ठीक आहे, पण मी कधी ऑनलाईन शिकवलेलं नाहीये. फक्त मी मॅथमॅटिक्स शिकवतो, ठीक आहे. म्हणजे ऑनलाईन फक्त मी मॅथमॅटिक्स शिकवतोय, पण सायन्स पण मी स्टार्ट केलेलं आहे, ठीक आहे. मॅथमॅटिक्सचे जे काय माझे जे काय टॉपिक झालेले आहेत 10th स्टँडर्डचे, ते लिनियर इक्वेशन, अजून काय क्वाड्रेटिक इक्वेशन, आणि पार्ट 2 मध्ये काय काय झालं माझं सिमिलॅरिटी आणि पायथागोरस थिअरम ऑलरेडी झालेला आहे, ठीक आहे. थर्ड लेसन स्टार्ट केलेलं आहे मी अरिथमॅटिक प्रोग्रेशन, ठीक आहे. ते तुम्ही तिकडे चॅनलवर बघू शकता. पण हा जो काय फर्स्ट व्हिडिओ आहे सायन्स मधला, फर्स्ट काय नाव आहे कन्सेप्टला, ग्रॅव्हिटेशन, ठीक आहे. स्टार्टिंग पासून तुम्ही व्यवस्थित बघा. मी फक्त नाही का 3 किंवा 4 कन्सेप्ट रेग्युलर सांगत जाईल, ठीक आहे, जेणेकरून तुमचा सायन्सचा पोर्शन पण कव्हर होईल. ओके, काही काही जण खुश झाले असतील की हा बाबा आता सायन्स पण शिकायला भेटतंय, ठीक आहे. पण सायन्स जे तुम्हाला शिकायला भेटणार आहे आता खूप चांगलं भेटणार आहे, ठीक आहे. तर तुम्हाला नोट्स पण अवेलेबल राहतील, ठीक आहे. समजते का? आता नोट्स कसं काय अवेलेबल राहतील बघा, नीट लक्ष द्या. आता मी हे जे काही शिकवणार आहे, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला पॉइंट वाईज लिहून देणार आहे. तेवढंच कन्सेप्ट करायचं, त्याच्या बाहेरचं काही करायचं नाहीये, ठीक आहे. हे जे काही मी तुम्हाला पॉइंट लिहून देणार आहे ते तुम्ही तिथं नोट डाऊन करायचंय, ठीक आहे. आणि जे काही नोट डाऊन करणार आहे ते तुम्ही मला ग्रुपवर नाही का अभ्यास झाल्यावर नाही का लगेच दाखवायचंय. पण हँडरायटिंग नीट काढा. ज्याची हँडरायटिंग नीट असेल, नीट आहे का, ज्याची हँडरायटिंग नीट असेल त्याचाच पीडीएफ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार. अदरवाईज मी दुसऱ्यांचं कोणाचं टाकणार नाहीये, ठीक आहे. ज्याची हँडरायटिंग चांगली असेल त्याचाच मी पीडीएफ टाकणार, म्हणजे पीडीएफची लिंक मी तिथे टाकणार, ठीक आहे. म्हणजे मी सांगेल तुम्हाला ग्रुपमध्ये कोणाचं हँडरायटिंग चांगलं आहे त्याचाच मी पीडीएफ बनवणार आणि लिंक टाकणार, ठीक आहे. म्हणून तुम्ही हँडरायटिंग व्यवस्थित काढा. ओके, म्हणजे जर तुम्ही एखादा डायग्राम काढत असेल तर डायग्राम पण पेन्सिलने काढा आणि थोडं डार्क काढा, जेणेकरून पीडीएफ मध्ये दिसलं पाहिजे, ठीक आहे. आणि हा हे काय धड्याखालचे जे काही नाही का धड्याखालचे जे काही क्वेश्चन आहेत ते पण मी तुम्हाला पॉइंट वाईज सांगणार आहे, ठीक आहे. म्हणजे ग्रॅव्हिटेशन मध्ये मी असं काहीच ठेवणार नाहीये की जेणेकरून तुम्हाला डिफिकल्ट मध्ये जाईल, ठीक आहे. सो तुम्हाला आता सायन्स शिकायला भेटते खूप, म्हणजे तुम्हाला आता नाही का अरे हा सायन्स मला पण जमतंय असं तुम्ही बोलणार नंतर, ठीक आहे. एवढे तुम्हाला मी गॅरंटी देतो. ओके, चला स्टार्ट करूया. ग्रॅव्हिटेशन. आता ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय हे पण माहिती पाहिजे ना, ठीक आहे. कोणी शोध लावला ग्रॅव्हिटेशनचा हे पण माहिती पाहिजे. बघा, ग्रॅव्हिटेशनचा जे काही शोध लावलेला आहे तो आहे सर आयझॅक न्यूटन, ठीक आहे, सर आयझॅक न्यूटन. पण आता आयझॅक न्यूटन बघा, तुम्हाला तर माहिती आहे आयझॅक न्यूटन, काय काय जणांना एवढंच माहिती आहे की हा रे बाबा आयझॅक न्यूटन म्हणजे तोच ना की तो ऍपल खात होता. तसं नाही, एवढंच काय काय जणांनी एवढंच माहिती, अरे हा तो ऍपल वाला माणूस. त्याच्या पलीकडे तुम्हाला नाही माहिती, पण त्याच्या जे काही पलीकडे आहे त्यांनी जे काही कॅल्क्युलेशन केलेलं आहे म्हणजेच ग्रॅव्हिटेशन, ठीक आहे. मग आता याच्या पुढचं जे काय भाग आहे ते खूप डीप मध्ये आहे. ओके, पण तुम्हाला आता सध्या 10th स्टँडर्डला फक्त वरच्यावरच आहे. ज्यावेळेस तुम्ही 11-12 करणार ते एकदम डीप मध्ये, ठीक आहे. मी फिजिक्स पण शिकवतोय, मग ते मला डीप मध्ये शिकवावं लागतं. मग हे तर माझ्यासाठी तर चिल्लर आहे, ठीक आहे. चला बघा सांगतो. हा बघा, ग्रॅव्हिटेशन मध्ये काय येतं, एक तर ग्रॅव्हिटी येते आणि ग्रॅव्हिटेशन असतं, ठीक आहे. 2 पार्ट आहे, नीट समजा. ग्रॅव्हिटी म्हणजे काय आणि ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय हे माहिती पाहिजे, ठीक आहे. चला मी ग्रॅव्हिटीचं डेफिनेशन सांगतो तुम्हाला. ग्रॅव्हिटी, ठीक आहे, ग्रॅव्हिटीचं डेफिनेशन सांगतो, ठीक आहे. सो ग्रॅव्हिटी काय आहे, ग्रॅव्हिटी is the force occurring between काय असणार, अर्थ अँड ऑब्जेक्ट, ठीक आहे. सो नीट लक्ष द्या, मी सांगतो तुम्हाला काय आहे. सो बघा, ग्रॅव्हिटी आणि ग्रॅव्हिटेशन मध्ये ह्याच्यातला जर तुम्हाला डिफरन्स समजलं तर तुम्हाला हे चॅप्टर जर असं व्यवस्थित इझीच आहे, ठीक आहे. सो ग्रॅव्हिटी काय आहे, ग्रॅव्हिटी इज द फोर्स, एक प्रकारचा फोर्स आहे, ऑकरिंग बिटवीन अर्थ अँड ऑब्जेक्ट. बघा आता हे मार्कर आहे, ठीक आहे. सो मार्कर मी असं नाही का हे फोर्स रिलीज केला मी, ठीक आहे. माझ्या हातचा जो फोर्स आहे तो मी रिलीज केला, सो ऑब्विसली मार्कर खाली पडणार. सो मार्कर ची दिशा काय आहे, टुवर्ड्स द सेंटर. सो फोर्स बिटवीन, बघा नीट लक्ष द्या, फोर्स बिटवीन ऑब्जेक्ट अँड अर्थ इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटी.
ठीक आहे, समजते का? हे तुम्हाला मिनिंग समजलं पाहिजे ग्रॅव्हिटी म्हणजे काय आहे. सो फोर्स बिटवीन ऑब्जेक्ट अँड अर्थ टुवर्ड्स द सेंटर इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटी. ठीक आहे, आता समजा एखादा ऑब्जेक्ट आहे, ओके, समजा अर्थ आहे आणि अर्थवर एक ऑब्जेक्ट आहे. सपोज ऑब्जेक्ट मी इथं नाही का एक ट्री काढतो. ठीक आहे, सो ट्रीवर आहे फ्रुट्स आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मी पकडतो ऍपलच आहे. ठीक आहे, कारण आयझॅक न्यूटनचे जे काही कॅल्क्युलेशन आहेत ते पुढे आहेत, पण मी त्याच नुसार सांगतो तुम्हाला. ठीक आहे, सो अर्थ आहे, अर्थवर एक ट्री आहे. ठीक आहे, पण एवढी मोठी मी काढले तुम्हाला दाखवण्यासाठी. ओके, सो आता काय करतोय, हे जे काय ऍपल आहे तो खाली पडतोय. ठीक आहे, सो हे खाली असं नाही पडणार. सो याचं सेंटर कुठं आहे, इथं सेंटर आहे. ठीक आहे, मे बी हे झाड असं तिरका असेल किंवा असं उभं आहे, पण इथं काय सफरचंद असं आहे ना ह्या साईडला. सो ह्या टुवर्ड्स द सेंटर असणार. ठीक आहे, आता मी लय मोठा म्हणजे व्यवस्थित नाही काढलं डायग्राम, ऍक्च्युली स्ट्रेट खालीच पडतो, पण मी काय म्हटलं टुवर्ड्स द सेंटर. सो जे काय फोर्स आहे ऍपल आणि अर्थ मधला, सेंटर ऑफ द अर्थ, बघा सेंटर इथं आहे म्हणून मी तुम्हाला ऍपल इथं दाखवलं, असं पडणार. ठीक आहे, सो आता समजा इथं ट्री आहे. ओके, सो ट्री इथं आहे आणि इथं ऍपल आहे. सो ऍपल असा खाली खाली पडणार का? नाही. ठीक आहे, ऍपल कुठं पडणार, इथं पडणार. ठीक आहे, टुवर्ड्स दी सेंटर. सो म्हणजे काय, ह्याला आपण ग्रॅव्हिटी बोलणार. सो ग्रॅव्हिटेशन नाही बोललो मी अजून, सो फक्त काय बोललोय, ग्रॅव्हिटी. सो ग्रॅव्हिटी म्हणजे काय, द फोर्स बिटवीन अर्थ अँड ऑब्जेक्ट. म्हणजे ऍपल काय तुमचा ऑब्जेक्ट आहे. सो द फोर्स बिटवीन अर्थ अँड ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटी. ठीक आहे, आणि जे काय फोर्स नाही का, जे काय फोर्स खाली जातोय टुवर्ड्स द सेंटर जातोय. ठीक आहे, सो आता मी झाड असा खाली काढला, सो ऍपल असा खाली पडणार आहे का? नाही, ते अर्थच्या सेंटरकडे जाईल. ठीक आहे, सो हे झालं ग्रॅव्हिटी. ओके, सो हे रफ करतो. सो आता ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय समजून घ्या. ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, सो ग्रॅव्हिटेशन आता हे पण लिहून घ्या आणि हे पण लिहा. ठीक आहे, सो द ग्रॅव्हिटेशन is the force occurring between येणार नाही तर occurring between object, two object लिहितो. ठीक आहे, occurring between two object. ओके, सो एवढंच येणार. सो बघा डेफिनेशन काय आहे. सो ग्रॅव्हिटेशन इज द फोर्स ऑकरिंग बिटवीन टू ऑब्जेक्ट. म्हणजे काय, आता फॉर एक्झाम्पल समजा आता इथे एक सपोज अर्थ आहे. ठीक आहे, काय आहे अर्थ, आणि दुसरं जे आहे ते सन आहे समजा. ठीक आहे, दॅट इज सन. ओके, सो हे एक ऑब्जेक्ट आहे आणि हे एक ऑब्जेक्ट आहे सन. ठीक आहे, सो ह्यांच्यातलं जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, बघा हे एक ऑब्जेक्ट आणि हे एक ऑब्जेक्ट आहे. सो ह्यांच्यातलं जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे दॅट इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, सो अर्थला काहीतरी मास असेल, बरोबर ना, अर्थला काहीतरी मास दॅट इज m1 आणि सनला काहीतरी मास असेल, सो दॅट इज m2. ठीक आहे, ह्यांच्यातलं जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे दॅट इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटेशन. सो ग्रॅव्हिटेशन इज अ फोर्स ऑकरिंग बिटवीन टू ऑब्जेक्ट. ठीक आहे, दोन ऑब्जेक्ट पाहिजे त्याच्यात. आता बघा फॉर एक्झाम्पल आता मी आहे आणि अजून एक समजा आता मी एक आहे आणि दुसरं समजा आता हे ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, सो हे ऑब्जेक्ट मी इथे ठेवतो. सो हे ऑब्जेक्ट आणि मी, माझ्यातला आणि ह्याच्यातला काहीतरी ग्रॅव्हिटेशन फोर्स आहे, पण दिसून येते का तुम्हाला? नाही दिसत आहे. कारण का माहिती का, आता तो मला खेचतोय पण मी जातोय का तिकडं? नाही जाते, कारण हा जेवढा फोर्स लावतोय तेवढाच मी फोर्स लावतोय. ठीक आहे, पण ते दिसून येते का तुम्हाला? नाही. सो फोर्स ऑकरिंग बिटवीन दिस ऑब्जेक्ट अँड दिस बॉडी इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे, समजते का? म्हणजे हे एक ऑब्जेक्ट आहे आणि मी एक ऑब्जेक्ट आहे. सो फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट, सो दॅट इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटी वेगळं आणि ग्रॅव्हिटेशन वेगळं. ठीक आहे, एवढं तुम्हाला समजलं पाहिजे. चला परत एकदा सांगतो. ठीक आहे, समजलं असेल, मी तुम्हाला 100% सांगतो समजलं असणार. तुम्ही बोलणार अरे भारी शिकवतात. ठीक आहे, सो बघा ग्रॅव्हिटी म्हणजे काय. ग्रॅव्हिटी इज द फोर्स ऑकरिंग बिटवीन अर्थ अँड ऑब्जेक्ट. सो एक अर्थ आहे आणि एक ऑब्जेक्ट कोणता पण असेल. सपोज मी आहे, ओके, एक मी ऑब्जेक्ट आहे आणि एक खाली काय आहे अर्थ आहे.
ठीक आहे, मी वरून खाली उडी मारतोय, ठीक आहे. सो त्यावेळेस कोणता फोर्स ऍक्ट होणार आहे? ग्रॅव्हिटी फोर्स ऍक्ट होणार आहे. आणि ग्रॅव्हिटेशन केव्हा होणार आहे? ज्यावेळेस दोन ऑब्जेक्ट असतील. सो दॅट टाइम वी कॅन से दॅट, सो दॅट इज ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन इज द फोर्स ऑकरिंग बिटवीन टू ऑब्जेक्ट. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट. नेक्स्ट सांगतो तुम्हाला लवकर. चला आता सेकंड पार्ट, दॅट इज पार्ट नंबर बी. ओके, सो बी मध्ये काय आहे ते नीट बघा. काय दिलं इथं? दॅट इज सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. बघा, सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. पहिला आपण समजून घेऊया की सर्क्युलर मोशन काय आहे, त्याच्यानंतर आपण समजून घेऊया की सेंट्रिपिटल फोर्स काय आहे. ठीक आहे, चला व्यवस्थित लक्ष द्या, वन बाय वन लक्ष द्या, तुम्हाला समजेल. ठीक आहे, सो सर्क्युलर मोशन म्हणजे काय? समजा सर्क्युलर आहे, सो दॅट इज इन द फॉर्म ऑफ दिस वन. ओके, सो हे असं येणार सर्क्युलर फॉर्म. ठीक आहे, सर्क्युलर मोशन. मोशन म्हणजे काय? म्हणजे जे काय पार्टिकल आहेत, बघा जे काय पार्टिकल आहेत ते मूव्ह करतात अराउंड दिस सर्कल. ठीक आहे, सो जे काय पार्टिकल आहेत त्या पाथनी काय होतं ते मूव्ह होतं ते. सो दॅट इज कॉल्ड एज सर्क्युलर मोशन. बघा, अ मुवमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट. आता फॉर एक्झाम्पल पार्टिकल म्हणजेच ऑब्जेक्ट. ठीक आहे, समजा इथे एक पार्टिकल आहे. ओके, ऑफ अन ऑब्जेक्ट along the circumference of circle, along the circumference of circle, that is called as circular motion. ठीक आहे, a movement of an object. आता एक ऑब्जेक्ट आहे, मोमेंट म्हणजे काय? म्हणजे जातोय, म्हणजे फिरतोय असा. ठीक आहे, कोणत्या पाथ मध्ये फिरतोय? कोणत्या पाथ मध्ये? लिनियर मोशन मध्ये फिरतोय का? नाही. सो त्यावेळेस वेगळा मोशन असणार ते. ठीक आहे, त्यावेळेस वेलॉसिटी वेगळी असणार आहे. सो इथं कोणत्या मोशन मध्ये फिरतोय? इन द फॉर्म ऑफ सर्कम्फरन्स. सो अलॉंग दी सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्स म्हणजे काय? सर्क्युलर पाथ मध्ये. ठीक आहे, सो सर्कलचा सर्कम्फरन्स किती असतो रे? चला मॅथ्स लावा बघू लवकर पटकन. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल काय असतो? दॅट इज 2πr. 2πr हे लक्षात ठेवा. कधी कधी माझ्या डोक्यात मध्ये मॅथ्स येतं, सो मी त्यावेळेस सांगून जातो. ठीक आहे, सो लक्षात आता. सो अलॉंग दी सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. सो एखादी पार्टिकल आहे, जे काय पार्टिकल आहे तो कसा मूव्ह करतोय? सर्क्युलर पाथ मध्ये. सो अलॉंग दी सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. सो दॅट इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. ठीक आहे, सो एवढं लक्षात ठेवा. ओके, सो डायग्राम वगैरे काढू नका. ठीक आहे, हा नेक्स्ट. आता बघा, हे तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट, हे जे काही सेंट्रिपिटल फोर्स आहे ते 11th आणि 12th स्टँडर्डला खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, सेंट्रिपिटल फोर्स तुम्हाला आता सध्या डेफिनेशन लक्षात ठेवायचे. पुढे जाऊन तुम्हाला हे पण फाइंड आउट करावं लागेल की हा बाबा त्या पार्टिकलवर कोणते कोणते फोर्स ऍक्ट होतात ते. ठीक आहे, तुम्हाला फक्त आता डेफिनेशन आहे. ओके, म्हणजे कोणते फोर्स ऍक्ट होणार आहे, काय बाबा ह्याचं ऍक्सलरेशन काय असेल, त्या पार्टिकलचं वेलॉसिटी काय असणार, ते तुम्हाला आता काही घेणं नाही. आता फक्त तुम्हाला समजून घ्यायचं की हा बाबा आपण हे शिकलेलं आहे. ठीक आहे, सो बघा, सो सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय? वेन अन ऑब्जेक्ट मूव्स अलॉंग अ सर्क्युलर पाथ. सो एक ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, सो एक ऑब्जेक्ट आहे, मूव्स अलॉंग अ सर्क्युलर पाथ. सो सर्क्युलर पाथ मध्ये फिरतो. ठीक आहे, त्याची वेलॉसिटी काहीतरी असेल, पण आपल्याला माहिती आहे का किती? नाही माहिती. सो अ फोर्स ऍक्ट ऑन दी ऑब्जेक्ट. अ फोर्स ऍक्ट ऑन दी ऑब्जेक्ट म्हणजे इथे एक सेंटर आहे. सो ह्या सेंटर पासून किती फोर्स लागतोय बघा. आता नीट लक्ष द्या. अ फोर्स ऍक्ट ऑन अ ऑब्जेक्ट अँड दिस फोर्स is directed towards the center of the circle. This force is called as centripetal force. हे लक्षात ठेवा. बघा इथून the object and this force is directed towards the center of the circle. This force is called as centripetal force. म्हणजे एखादा पार्टिकल आहे. ठीक आहे, सपोज मी नाही का हे मार्कर आहे. ठीक आहे, इथं मी रशी लावतो. ठीक आहे, रशी मानतो आणि एका साईडला मार्कर लावलंय आणि दुसऱ्या साईडला मी स्टोन लावलंय. ठीक आहे, दगड लावलाय. सो मी त्याला असं असं मूव्ह करतोय. ठीक आहे, सो तो स्टोन काय होणार? असा असा अराउंड फिरणार. ठीक आहे, असं फिरणार, पण तो कोणत्या डिरेक्टरला जाणार? त्याचा जो काही फोर्स आहे तो इनवर्ड जाणार. सो टुवर्ड्स दिस सेंटर. ठीक आहे, म्हणजे जे काही हे काय अराउंड होते नाही का, स्टोन अराउंड व्हायला लागले, कुणाच्या भोवती फिरतोय? ह्या मार्करच्या भोवती. सो कोणत्या साईडला फोर्स लावतोय? टुवर्ड्स दी सेंटर. सो दॅट इज बघा, दिस फोर्स इज डिरेक्टेड टुवर्ड्स दी सेंटर. सो सेंटर इथे त्याचा.
ठीक आहे, म्हणजे असा अराउंड करतोय तो. सो दॅट इज टूवर्ड्स दी सेंटर. ठीक आहे, ऑफ दी सर्कल दिस फोर्स इज कॉल्ड एज सेंट्रिपिटल फोर्स. आणि ज्यावेळेस सेंट्रिपिटल फोर्स असणार त्यावेळेसच सर्क्युलर मोशन असणार. ठीक आहे, सेंट्रिपिटल फोर्सच नाहीये तर सर्क्युलर मोशन असून काही फायदाच नाही. ठीक आहे, जेव्हा हे प्रेझेंट असणार तेव्हाच हे असणार, जर हेच नाही तर हे सर्क्युलर मोशन नसणार. ठीक आहे, समजते का? ज्यावेळेस सेंट्रिपिटल फोर्स असणार त्यावेळेसच सर्क्युलर मोशन असणार, अदरवाईज नसणार. कारण अशक्य आहे ना ती गोष्ट. समजते का? एखादा पार्टिकल फिरतय, ओके, पण तो फोर्स इनवर्ड साईडला जात नाही असं शक्यच होत नाही. ठीक आहे, म्हणजे असं पॉसिबलच नाहीये, इनवर्ड साईडला जाणारच आहे. ठीक आहे, म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स जेव्हा असेल त्यावेळेस सर्क्युलर मोशन पण असणारच आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. सो हे तुम्हाला डेफिनेशन लर्न करावं लागेल. ज्यावेळेस तुम्ही 12th स्टँडर्ड जाणार त्यावेळेस तुम्हाला हे पार्टिकलचं व्हेलॉसिटी फाइंड आउट करावं लागेल, ह्या पार्टिकलचं ऍक्सलरेशन फाइंड आउट करावं लागेल, ह्या पार्टिकलचं जे काही रेडियस आहे ते फाइंड आउट करावं लागेल. ठीक आहे, काही पण विचारू शकतात तुम्हाला. समजतंय का? पुढे जाऊन तुम्हाला खूप डीप मध्ये कन्सेप्ट आहे, पण सध्या आता हे तरी करा. ठीक आहे, चला एकदा सांगतो. सर्क्युलर मोशन काय? अ मोमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. ठीक आहे, एखादा पार्टिकल आहे, कोणाभोवती फिरतोय? सर्कम्फरन्स ऑफ दी सर्कल, त्या पाथ मध्ये फिरतोय. ठीक आहे, वेन अन ऑब्जेक्ट मूव्स अलॉंग अ सर्क्युलर पाथ. ठीक आहे, हेच इथं लिहिलेलं आहे. ओके, सो अ फोर्स ऍक्ट ऑन दी ऑब्जेक्ट, अ फोर्स ऍक्ट ऑन दी ऑब्जेक्ट. कोणता फोर्स ऍक्ट होत आहे? ऑब्जेक्ट. अँड दिस फोर्स इज डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. ठीक आहे, दिस फोर्स डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल, दिस फोर्स इज कॉल्ड एज सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे, इझी आहे, अवघड काही नाही याच्यात, फक्त डेफिनेशन लक्षात ठेवा. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट लवकर. आणि नोट्स आणि हँडरायटिंग व्यवस्थित काढा, तरच तिथं तुम्हाला नाही का पीडीएफ दिसेल तुमची स्वतःची, अदरवाईज दिसणार नाही. फक्त मी एकाच सिलेक्ट करणार आहे, 10 जणांचं सिलेक्ट नाही करणार. ठीक आहे, आता आपल्याला शिकायचं आहे सी पार्ट, दॅट इज केपलर्स लॉ. आता केपलर्स लॉ काय आहे? केपलर्स एक सायंटिस्टचं नाव आहे. ठीक आहे, त्यांनी कसला शोध लावला ते नीट समजेल तुम्हाला. आता बघा काय काय दिलंय. केपलर्सचे किती लॉज आहेत? टोटल 3 लॉज आहेत. ठीक आहे, सो केपलर्स फर्स्ट लॉ, केपलर सेकंड लॉ आणि केपलर थर्ड लॉ. ठीक आहे, सो तुम्हाला एका खाली एक व्यवस्थित लिहायचंय. ठीक आहे, सो बघा पहिले मी केपलर्स फर्स्ट लॉ सांगतो, त्याच्यानंतर ना केपलर सेकंड लॉ, नंतर ना केपलर थर्ड लॉ सांगतो. ठीक आहे, पण तुम्हाला लिहिताना व्यवस्थित लिहावं लागेल. केपलर्स फर्स्ट, त्याच्या खाली थोडं गॅप सोडा, परत सेकंड लिहा, केपलर सेकंड, त्याच्यानंतर परत गॅप सोडा, केपलर थर्ड लॉ. ठीक आहे, चला 1 बाय 1 सांगतो, ते तुमच्या लक्षातच राहणार आहे. मी एवढं तुम्हाला 100% गॅरंटी देऊन सांगतो. चला लक्ष द्या. केपलर्स फर्स्ट लॉ काय सांगते? द ऑर्बिट ऑफ अन प्लॅनेट इज अन इलिप्स. आता सर्वात पहिलं तुम्ही इलिप्स समजून घ्या काय असतं. बघा इलिप्स समजून घ्या काय असतं. इलिप्स काय आहे हे समजून घ्या. बघा इलिप्स लाईक दिस वन. ठीक आहे, म्हणजे ऍक्च्युअल मिनिट नाही काढले, एक मिनिट काढतो. हे इलिप्स असं असतं. चला समजून घ्या, कारण मी फ्री हँड काढतोय ना, सो मला नीट काढावं लागेल. बघा हे असं इलिप्स आहे. ठीक आहे, दिस इज अ इलिप्स. ठीक आहे, आता इलिप्सची प्रॉपर्टी काय आहे? आता तुम्हाला इलिप्स मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला 11th स्टँडर्डला शिकायला भेटणार आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये पण खूप मोठा सिलेबस आहे. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही सायन्स करणार त्यावेळेस तुम्हाला इलिप्सचे मॅथमॅटिक्स मध्ये आहेत, त्याचे काही इक्वेशन आहेत. ओके, सो बघा इलिप्स जे आहे ह्याचे 2 पार्ट असतात. सो दॅट इज हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल. सो हे जे काही इलिप्स आहे ह्याचे 2 फोकस असतात. जसं सर्कलला एक सेंटर असतो, तसंच हे जे काही इलिप्स आहे त्याला 2 फोकस असतात. दॅट इज फोकस F1 आणि फोकस F2. ठीक आहे, नीट समजून घ्या, तुम्हाला समजेल. ठीक आहे, इलिप्सची कंडिशन समजते का तुम्हाला? ज्यावेळेस मी 2 फोकस बोलणार त्यावेळेस मी असं F1 आणि F2 बोलणार. ठीक आहे, सो आता मी फक्त बोललो इलिप्सचे फोकाय कुठे? काय म्हटलं मी? इलिप्सचे फोकाय. सो ज्यावेळेस ह्या दोघांना मी एकत्र बोलणार त्यावेळेस मी फोकाय बोलणार. ठीक आहे, समजते का? ज्यावेळेस आता मी म्हटलं ना काय इलिप्स फोकाय, पण फोकाय हे पण असू शकतं, हे पण असू शकतो. ज्यावेळेस मी फोकस बोलणार त्यावेळेस फक्त एकच फोकस येणार. ठीक आहे, सो मे बी हे असेल, मे बी हे असेल. ठीक आहे, फोकाय म्हणजे काय? एकतर हे असेल, हे असेल. ठीक आहे, फोकाय म्हणजे असे दोन्ही पण असू शकतात.
ठीक आहे. सो बघा आता नीट लक्ष द्या, नीट समजून घ्या. हे दोन फोकस आहे, ह्यालाच मी फोकाय बोलणार. ठीक आहे, समजलं. सो आता द ऑर्बिट ऑफ अँड प्लॅनेट म्हणजे हे जे काही इलिप्स आहे त्या इलिप्सवर एक ऑर्बिट आहे. सो दॅट इज सॉरी हे ऑर्बिट आहे. ओके, हे ऑर्बिट आहे. ओके, ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट. सो दॅट इज हे आहे प्लॅनेट. ठीक आहे. सो प्लॅनेट दॅट इज अर्थ आहे. ओके, इज अँड इलिप्स, इज अँड इलिप्स. सो हे जे काय ऑर्बिट आहे ह्या ऑर्बिट वर प्लॅनेट आहे. ओके, सो प्लॅनेट इज अँड इलिप्स विथ द सन, विथ द सन ऍट वन ऑफ द फोकाय. आता सन कुठं पण असेल, मे बी इकडं असेल, मे बी इकडं असेल. ठीक आहे, नीट समजून घ्या. मे बी इकडं असेल किंवा इकडं असेल, पण एका साईडला काढा, कारण सन कधी दोन असतात का? नसतात. इथं काय लिहिलंय? द सन ऍट वन ऑफ दी फोकाय, म्हणजे ह्या दोघांपैकी एका ठिकाणी असेल. ठीक आहे. सो ह्या पूर्ण सिच्युएशनला तुम्ही काय म्हणला? केपलर्स फर्स्ट लॉ. ठीक आहे. सो परत एकदा सांगतो, नीट लक्ष द्या. बघा, द ऑर्बिट. सो ऑर्बिट कोणत्या फॉर्म मध्ये आहे? इलिप्सच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे, ह्याला म्हणणार आपण ऑर्बिट. ओके, सो द ऑर्बिट ऑफ अँड प्लॅनेट म्हणजे प्लॅनेटचं जे काय ऑर्बिट आहे, म्हणजे अर्थचं जे काय ऑर्बिट आहे ते इलिप्सच्या फॉर्म मध्ये असतं. कोणत्या फॉर्म मध्ये असतं? इलिप्सच्या फॉर्म मध्ये. पण आपण कन्सिडर कसं करतो की राऊंड गोल शेप मध्ये आहे, पण ऍक्च्युली गोल शेप मध्ये नसतं. ऍक्च्युली हे जे काय ऑर्बिट आहे म्हणजे जे काय प्लॅनेट फिरणार आहे ते कोणत्या फॉर्म मध्ये फिरत असतो? इलेक्ट्रिकल फॉर्म मध्ये फिरत असतो. सो दॅट इज द ऑर्बिट ऑफ अँड प्लॅनेट इज अँड इलिप्स. ओके, इथपर्यंत तुम्ही बोलू शकता. with the sun at one of the foci, with the sun at one of the foci. सो सन इथं असेल किंवा इथं असेल. सो पूर्ण कन्सेप्टला आपण काय बोलणार? केपलर्स फर्स्ट लॉ. ठीक आहे. इथं कोणते फोर्सेस ऍक्ट वगैरे झाले का? नाही, पण इथं फक्त केपलर्स फर्स्ट लॉ सांगितलंय की सिच्युएशन काय असेल. ओके, फक्त सिच्युएशन म्हणजे त्यांची पोझिशन काय असेल ते सांगितले. दॅट इज होल कन्सेप्ट इज कॉल्ड एज केपलर्स फर्स्ट लॉ. ठीक आहे, केपलर्स फर्स्ट लॉ. चला काढा स्क्रीनशॉट. आणि हे जरासा डायग्राम बघा, काढता येईल का व्यवस्थित? डायग्राम काढताय का? नको नको काढा, राहू दे, तसंच राहू दे. ओके, सो डायग्राम काढलं तर जरासा गिचमिट वाटेल. ठीक आहे, काढू नका. सो आता केपलर्स सेकंड लॉ. सेकंड लॉ म्हणजे इथे काय ना? सेकंड पॉइंट. ठीक आहे, सेकंड पॉइंट मध्ये बघा काय आहे. सो केपलर सेकंड लॉ काय सांगतं? जसं फर्स्ट लॉ मध्ये काय सांगत होते त्यांनी? हा बाबा, इथे एक सन आहे आणि इथे एक प्लॅनेट आहे. सो फक्त जे काही पोझिशन आहे त्यालाच आपण केपलर्स फर्स्ट लॉ म्हणतो. ठीक आहे, केपलर्स फर्स्ट लॉ मध्ये फक्त आपण पोझिशन डिसाइड केले. ओके, सो आता इथं काय आहे बघा. केपलर सेकंड लॉ काय सांगते? द लाईन जॉईनिंग दी प्लॅनेट. सो बघा, सो मी इलिप्टिकल फॉर्म मध्ये काढतो. सो दॅट इज इलिप्स फॉर्म मध्ये. ओके, ठीक आहे. सो ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे. ठीक आहे, हे इमॅजिनरी लाईन आहे. ठीक आहे, सो मी फक्त काढलेत हे असं, म्हणजे जस्ट मला इथे एक फोकस असतो आणि इथे एक फोकस असतो. दिस टू फोकस इज कॉल्ड एज फोकाय. ओके, सो माझा सन सिच्युएटेड आहे, इथं सन आहे. ओके, ठीक आहे, आणि इथे एक प्लॅनेट आहे. सो प्लॅनेट दॅट इज अर्थ आहे. ओके, इथं प्लॅनेट. सो द लाईन जॉईनिंग दी प्लॅनेट. सो हा एक प्लॅनेट आहे आणि हा एक प्लॅनेट आहे. सो दॅट इज द लाईन जॉईनिंग दी प्लॅनेट. सो दिस इज द लाईन जॉईनिंग दी टू प्लॅनेट. ओके, सो द प्लॅनेट अँड दी सन. सो प्लॅनेट हा एक प्लॅनेट आहे आणि इथे एक सन आहे. ठीक आहे, सो आपण ह्या दोघांमध्ये लाईन जॉईन केली. पुढं अँड सन स्वीप्स इक्वल एरियाज. सन स्वीप्स इक्वल एरियाज म्हणजे काय? आता बघा, सपोज मी सनला नाव देतो इथं एस. ठीक आहे, सपोज इथं नाव देतो, ह्या प्लॅनेटला नाव देतो सपोज इथं ए. ठीक आहे, सध्या ह्या सिच्युएशनला अर्थ इथं आहे. ठीक आहे, सो इथं पॉइंटला नाव देतो मी ए. ठीक आहे, सो सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. सो नीट लक्ष द्या. बघा, आता ह्या महिन्यामध्ये समजा टोटल एक मंथ, म्हणजे गेल्या महिन्यापासून, आज तारीख किती? 7 पकडा. ठीक आहे, गेल्या महिन्यापासून आणि ह्या महिन्यापर्यंत फॉर एक्झाम्पल पकडा. ठीक आहे, सो गेल्या महिन्यात तो प्लॅनेट माझा इथं होता आणि एका महिन्यानंतर माझा प्लॅनेट कुठे गेला रे? इथं गेला. ठीक आहे, एका महिन्यानंतर माझा प्लॅनेट कुठे गेला? सो दॅट इज इथे गेला. माझा अर्थ इकडे गेला. ठीक आहे, सो इथून ते इथपर्यंत.
ठीक आहे. सन स्वीप्स इक्वल म्हणजे सन स्वीप्स म्हणजे काय बघा, ही एक लाईन आहे म्हणजे ही जी काही लाईन आहे ते स्वीप झालेले आहे. स्वीप म्हणजे काय, चेंज झालेला आहे कर्वच्या शेप मध्ये, म्हणजे त्याची जागा स्वीप झालेली आहे. ठीक आहे, दॅट इज कॉल्ड एज स्वीप. ओके, सो ए पोझिशनला होता, आता माझे पोझिशन कुठे गेलाय, बी पोझिशनला. ठीक आहे, हे पूर्ण जे काही टाइम आहे ते दॅट इज 1 मंथ साठी आहे. किती मंथ साठी, 1th मंथ. ठीक आहे, हा एवढा डिस्टन्स कव्हर केलेला आहे. ठीक आहे, सो नीट लक्ष द्या. बघा, ए पासून बी पर्यंत एका महिन्याला त्यांनी एवढा एरिया कव्हर केलेला आहे. आता फॉर एक्झाम्पल अजून एक, सो आता माझा अर्थ इकडे आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल माझा अर्थ इकडे आहे. ठीक आहे, सो अर्थ म्हणजे ही जी काही लाईन आहे, सन आणि प्लॅनेट मध्ये जी काही लाईन आहे ती इथे मी तुम्हाला दाखवले. सपोज इथं नाव देतो मी डी नाव देतो. ठीक आहे, सपोज इथं नाव देतो मी डी. ओके, सो आता हा प्लॅनेट इथं आहे. सो एका महिन्यानंतर नीट लक्ष द्या, आता इथून ते पुढच्या महिन्यापर्यंत, सो दॅट इज इथं जाईल. ठीक आहे, सो इथं जाईल. सो परत मी लाईन जॉईन करतो. ठीक आहे, सो माझा एरिया एका महिन्यानंतर मी किती कव्हर केला, एवढा. सो बघा, ह्याला नाव देतो मी सपोज ई नाव देतो. ठीक आहे, सो हे जे काही एरिया एका महिन्याला जेवढा कव्हर केलेला आहे बघा, हा जो काही एरिया कव्हर केलेला आहे आणि हा एका महिन्यानंतर कव्हर केलेला आहे. ठीक आहे, कालावधी तेच राहील, टाइम तेच राहील. ठीक आहे, सो एका महिन्याचं हे आणि हे पण एका महिन्याचं आहे. प्लॅनेट कुठं पण असू दे. ओके, सो फक्त एका महिन्याचा एरिया किती कव्हर झालेला आहे, दॅट इज हा जेवढा एरिया कव्हर झालेला आहे दॅट इज SED, एरिया ऑफ SED इक्वल टू, इथे लिहितो इक्वल टू एरिया ऑफ ASB. आता नीट समजा, द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरियाज. सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. म्हणजे काय, एका महिन्यानंतर एवढा एरिया कव्हर केलाय आणि पुढच्या एका महिन्यानंतर पण एवढा एरिया कव्हर केलाय. त्या दोघांचा जो काही एरिया आहे तो इक्वल आहे. समजते का, म्हणजे आता तुम्हाला वाटतंय अरे हा ह्याचा एरिया जास्त असेल, तसं नाहीये. हा एका महिन्यानंतर जेवढा एरिया कव्हर केलाय तेवढा हा एका महिन्यानंतर एरिया तेवढाच कव्हर केलेला आहे. ठीक आहे, तर तुम्ही म्हणाल हे जास्त हे कमी, असं नाही होणार. ठीक आहे, सो तुम्हाला हेच सांगितलेलं आहे की, अजून एकदा सांगतो बघा, द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज. सो इथून ते इथपर्यंत आणि इथून ते इथपर्यंत कालावधी काय, 1 मंथ. इक्वल एरियाज इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. सो मी 1 मंथ साठी घेतलं, इथं पण 1 मंथ साठी घेतलं. सो एरिया तर तेवढाच कव्हर झालेला आहे. ठीक आहे, होल कन्सेप्ट इज कॉल्ड ॲज दॅट इज केपलर सेकंड लॉ ऑफ मोशन. ठीक आहे, हे जे काही पूर्ण कन्सेप्ट आहे ह्याला आपण बोलणार केपलर सेकंड लॉ ऑफ मोशन. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट लवकर. डायग्राम काढताय का, जमत असेल तर काढा, नाहीतर उगाच घाण करू नका. जर घाण दिसलं तर मी PDF मध्ये घेणार नाही. ठीक आहे, सो चला आता केपलर्स थर्ड लॉ ऑफ मोशन. ठीक आहे, केपलर्स थर्ड लॉ काय आहे बघा. केपलर्स थर्ड लॉ मध्ये तुम्हाला सेम पहिले तुम्हाला इलिप्स काढावा लागेल. ठीक आहे, सो इथे मी इलिप्स काढतो. ठीक आहे, इलिप्स काढला, पण समजून घ्या हे इलिप्स व्यवस्थित काढला आता. ओके, सो बघा केपलर्स थर्ड लॉ मध्ये काय दिलंय, फक्त तुम्हाला एक डेरिव्हेशन आहे, छोटासा डेरिव्हेशन आहे. डेरिव्हेशन म्हणजे काय, जे काय म्हणजे सेंटेन्सचं कन्वर्ट आपल्याला मॅथमॅटिकल मध्ये कन्वर्ट करता यायला पाहिजे. ठीक आहे, सो बघा इथं सन आहे आणि इथं प्लॅनेट आहे. ठीक आहे, सो हे जे काय प्लॅनेट आहे म्हणजे अर्थ आहे, हे रिव्हॉल्व्ह होत असतं कंटिन्यू. ओके, सो कंटिन्यू रिव्हॉल्व्ह होत असताना त्याला काहीतरी समजा इथून ते इथपर्यंत यायला काहीतरी टाइम लागेल. सो इथून ते इथपर्यंत येताना काहीतरी टाइम लागेल. सो दिस इज कॉल्ड ॲज पिरियड. ओके, सो पिरियड डिनोटेड बाय काय असणार इथं, समजा हे फिरण्यासाठी काय लागतं, टाइम लागणार. सो पिरियड कशाने डिनोट करणार, पिरियड. सो दॅट इज काय नाही तर टी. ओके, सो पिरियडला कशाने डिनोट केलंय मी, टीने डिनोट केलंय. सो बघा रिव्हॉल्व्ह होत असताना टाइम लागणार आहे आपल्याला. सो अजून समजा सन इथं आहे आणि प्लॅनेट इथं आहे. ठीक आहे, सो ह्याचं डिस्टन्स माहिती का किती आहे, नाही माहिती. ठीक आहे, पर्टिक्युलर डिस्टन्स असणार, इथून तिथपर्यंत काहीतरी डिस्टन्स असणार. सो इथून तिथपर्यंत काहीतरी डिस्टन्स असणार. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी डिस्टन्स डिफरंट असणार. सो
डिस्टन्स डिनोटेड बाय, डिस्टन्स कशाने डिनोटेड दाखवणार, डिस्टन्स डिनोटेड बाय आर, दॅट इज आर, आर आर. ठीक आहे, हे असं आहे. मग आता केपलर्स थर्ड लॉ काय सांगतं नीट समजून घ्या. हे रफ करतो. ठीक आहे. सो बघा नीट लक्ष द्या. काय दिलंय, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड. तुम्हाला आता मॅथमॅटिकल मध्ये कन्वर्ट करायचंय. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड. सो पिरियड डिनोटेड बाय टी, द स्क्वेअर ऑफ द पिरियड. सो मी रिलेशन काढतो, स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ अ रिव्होल्युशन अराउंड द सन. म्हणजे जे काय प्लॅनेट आहे ते रिव्हॉल्व होतोय. ठीक आहे. सो काहीतरी कालावधी घेतोय, काहीतरी टाइम घेतोय. सो पिरियड ऑफ अ रिव्होल्युशन अराउंड द सन, अराउंड द सनच असणार आहे. ठीक आहे. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. कुणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स, क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स. सो दॅट इज आर, क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स. ठीक आहे. डिस्टन्सला आपण काय बोलायचं, मीन डिस्टन्स. सो डिनोटेड बाय आर. ओके. सो मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम दिस सन. ठीक आहे. सो सेंटेन्स कन्वर्ट मॅथमॅटिकल मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. ठीक आहे. सो तुम्हाला ही माहिती पाहिजे होतं. सो मी हे रफ करतो. सो परत एकदा सांगतो, द स्क्वेअर ऑफ द पिरियड, द स्क्वेअर ऑफ द पिरियड ओके ऑफ रिव्होल्युशन अराउंड द सन, ऑफ अ रिव्होल्युशन अराउंड द सन is directly proportional to the cube of the mean distance, cube of the mean distance of a planet from the sun. ठीक आहे. सो मला फक्त हे केपलर्स थर्ड लॉचं काय करायचं होतं, मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये लिहायचं होतं. ठीक आहे. सो मी लिहिलं ते. सो आता काय करणार बघा, जर मला एखादं डायरेक्टली प्रोपोर्शनल काढून टाकायचं असेल, एखादं डायरेक्टली प्रोपोर्शनल काढून टाकायचं असेल, त्यावेळेस इथं कॉन्स्टंट येणार. काय येणार, कॉन्स्टंट. सो दॅट इज टी स्क्वेअर इक्वल टू, बघा डायरेक्टली काढून टाकणार. कोणतं पण इक्वेशन मध्ये डायरेक्टली असेल त्यावेळेस कॉन्स्टंट येतो. ठीक आहे. डायरेक्टली काढायचं असेल तर त्यावेळेस कॉन्स्टंट येणार. सो दॅट इज के. ओके. सो दॅट इज आर क्यू. ठीक आहे. हे असं येणार. जर मला के ची व्हॅल्यू काढत असेल तर सो त्यावेळेस काय येणार, मग दॅट इज टी स्क्वेअर अपॉन हे आर क्यूब मल्टिप्लाय, सो इकडे आलं डिवाइड. सो आर क्यूब इक्वल टू के. सो मग माझं डेरिव्हेशन हे येणार. ठीक आहे. हे व्यवस्थित करा. सो के ची व्हॅल्यू येणार टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब. ठीक आहे. चला काढा स्क्रीनशॉट, इझी आहे. चला आज मी एवढंच स्टॉप करतो आणि मला सांगा काय समजतंय का नाही तुम्हाला. ठीक आहे. कमेंट मध्ये मला सांगा काय समजतंय की नाही. आणि हँड रायटिंग व्यवस्थित काढा आणि होमवर्क पण दाखवा. होमवर्क दाखवल्यावर मी तुम्हाला लगेच सांगेन की हा बाबा तुम्ही व्यवस्थित करताय का नाही. ठीक आहे. चला काढा स्क्रीनशॉट लवकर.